स्वस्त धान्य दुकानात महिला बचत गटाची उत्पादनं विक्रीसाठी ठेवली जाणार। महिला सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची अनोखी संकल्पना। इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची पोलिसांकडे कबुली। मोबाईलमधला डेटा डिलीट केल्याची ही कबुली। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी नेलं। वैद्यकीय कारण तसंच तपास आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारनं पुढाकार घेऊन समिती नेमावी। भूषणसिंग राजे होडकर यांची मागणी। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर प्रशासन बुलडोझर कधी चालवणार? रायगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे, संभाजी ब्रिगेडची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते। छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडेंचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी पैसे गोळा केले होते, ते कुठे गेले? सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल। विरोधी पक्षनेता संविधानिक पद किती काळ रिक्त ठेवणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। विरोधी पक्षासाठी संख्याबळाचा निकष असेल तर लिहून द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मंत्री चंद्रकांत पाटील उद्या किल्ले रायगडाची पाहणी करणार। 12 जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडावर येणार। दिशा सॅलेन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अटक होणार, संजय निरुपम यांचा दावा। कुणाल कामराच्या व्हिडिओचा मुद्दा आणून सॅलेन प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी खूप काही दिलं, त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं, आत्मपरीक्षण करावं, राऊतांचा सल्ला। संजय राऊतांना खासदारकीसाठी मतं देण्याची आमची इच्छा नव्हती, आम्हाला कचरा म्हणता पण आमच्याच मतांवर निवडून आलात, मंत्री शंभूराज देसाईंचं राऊतांना प्रत्युत्तर। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी असमान निधी वाटप केल्यानं काही आमदार नाराज। आदिवासी आमदारांची अजित पवारांची चर्चा। अजित पवारांचे उईकेंना असमान निधी वाटप पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश। कुणाल कामराला 31 मार्चला खार पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी पोलिसांचं समन्स। कामरानं वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। राज्यात उष्माघाताचे 22 रुग्ण, सर्वाधिक 4 रुग्ण गडचिरोलीत। बुलढाणा नागपूरमध्ये उष्माघाताचे प्रत्येकी 3 रुग्ण। विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर अण्णा बनसोडे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात लावले बॅनर। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो। मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपला फोटो वापरू नका असं सांगितलं होतं। सर्वांनाच बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं दिसतंय। मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून नाव न घेता उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंसह मनसेवर टीका। मुंबईत वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण तयार। विधानसभेत एकनाथ शिंदे यांची घोषणा। मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिराचा नामविस्तार। श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असा नामविस्तार। मुंबईतून येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार। वाढत्या तक्रारीमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्यानं मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय। अनेक वर्षांपासून रखडलेल्या जोगेश्वरीच्या नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, त्यासाठी रेल्वेनं ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची खासदार रवींद्र वायकर यांची माहिती। मुंबईत छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट। मालाडमधील मालवणी पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या। गुढीपाडव्याला सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा होणार लिलाव। 30 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांवर अभिनेता सलमान खानची पहिली प्रतिक्रिया। देवानं अल्लानं जेवढं आयुष्य दिलं आहे तेवढंच असेल, सलमाननं सोडलं मौन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।